सुप्रभात मंडळी, सुप्रभात झालेली आहे. कालच्या व्हिडिओचा एंड पण आज केला आणि आत्ता दिवस सुरू केला आहे आपण. आणि मस्तीकी वरुणराजांचं आगमन झालेलं आहे आणि आपण जे नेपेर लावलेलं त्याला चांगले कोंब पण आलेले आहेत. ते बघा, अजून आता वाढतील ते हळूहळू. आणि आम्ही त्याच्यानंतर जे लावलेलं त्याला पण कोंब आलेले आहेत. तर असा सगळा चांगला समाचार आहे. आता कापायचा एक गवत. तर आपला मका झालेला आहे कापून. आता भारा बांधायचा आणि घेऊन जायचा वरती गोट्यात ठेवायचा. ऊन पडलं आहे त्यामुळे आता बघू, कारण समोरचा सगळा चिखल झाला आहे त्यामुळे गाईंना तर बाहेर काढता नाही येणार, कारण पाय सरकतील पडतील असे बरेच विषय आहेत तिथं. कारण खालती फरशा आहेत. थोड्या दिवसांनी जेव्हा पाऊस उघडेल तेव्हा आपण त्या फरशा काढणार आहे. आणि आता बघू काय काय होतं. हे ना खायला घालायचं आहे आणि साफसफाई करून जरा चंदगडमध्ये आणि परत शिनोळीला घरी जायचं आहे, कारण तिथे एक महत्त्वाचं काम आहे. काही गोष्टी हाती घेतलेत, लवकरच समजतील तुम्हाला. आता त्यासाठी पुढची वाटचाल चालू केलेली आहे. तर लागूया कामाला, कारण वेळ कमी आहे. तर मंडळी, आजचा दिवस संपलेला आहे, संध्याकाळ झालेली आहे. बरीच कामं झाली. बरीच कामं म्हणजे सध्या आयुष्य जे आहे ते गाई, बैल, गोठा, स्वच्छता आणि गवत ह्यामध्ये तसं फिरायला लागलं आहे. सध्या पाऊस खूप असल्यामुळे शेतातसुद्धा काय करता येत नाही आहे, कारण रोटर जे ऑलरेडी प्लॉट आहेत त्याच्यात सगळ्या चिखल असल्यामुळे रोटर वगैरे मारणं सध्या पॉसिबल नाही आहे. आणि हेल्थ अपडेट, ताप वगैरे सगळा गेलेला आहे, पण पायाची वाट लागलेली आहे अजून. ही जखम बरी झाली. ही जी जखम आहे ही भैरवच्या फिरालमुळे झालेली, आणि या 2 जखमा कशामुळे झाल्यात आपल्याला नाही माहिती. पायाला सूज आहे आणि सगळी कामं करताना काय वाटत नाही, कारण हीट ऑफ द मुवमेंटमध्ये सगळं होऊन जातं आहे. पण एकदा कामं संपली की नंतर पाय दुखायला चालू होतं. दवाखान्याला जायचं आहे पण सध्या वेळ नाही आहे. बरीच कामं पेंडिंग आहेत, चालू आहेत. अजून एक आमचं काम हाती घेतलं आहे आम्ही, त्याच्यासाठी पण बाहेर जायची वेळ नाही आहे. तर असा आता सध्या दिवस आपला चालू आहे आणि लवकरच तुम्हाला नवीन नवीन गोष्टी कळतील. सो स्टे ट्यून्ड. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.